नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। TRTI यांच्याकडून जी काही सीईटी परीक्षा झाली होती आपल्या स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती कार्यक्रमासंदर्भात त्यांचा निकाल जो आहे तर तो फायनली लागलेला आहे। या आधी बार्टी, ARTI आणि महाज्योती यांचा निकाल लागलेला आहे। फक्त सारथी या संस्थेचा आता निकाल बाकी आहे। त्यासोबतच TRTI पोलीस भरतीचा जो निकाल आहे तर तो अजून पेंडिंग आहे, कारण की पोलीस भरतीचा चॅलेंज होऊन नवीन रिस्पॉन्स शीट त्यांची जी आहे तर ते येणं बाकी आहे। ती आली तर त्याच्यानंतर पोलीस भरतीचा पण निकाल आपल्याला येणाऱ्या कालावधीत बघायला मिळू शकतो। मित्रांनो, तर कोणते कोणते पदांसाठी ही जाहीर झालेले, सोबत आता पुढील प्रक्रिया नेमके काय असणार आहे हे पण तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तुम्ही जर TRTIच्या यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेले तर तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा, गट क ग्रुप सी MPSC ग्रुप सी चा रिझल्ट आलेला आहे, त्याच्यासोबत SSC चा रिझल्ट आलेला आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनचा, त्याच्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांचा रिझल्ट आलेला आहे, IBPS बँकिंगचा रिझल्ट आलेला आहे, राज्यसेवेचा रिझल्ट आलेला आहे, JMFC म्हणजे विधी आणि न्यायिक सेवा आणि त्यासोबतच UPSC सिव्हिल सर्व्हिसेस। तर 1 2 3 4 5 6 7 परीक्षांचे जवळपास इथं निकाल जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतात। फॉर एक्झाम्पल मी ग्रुप सी वर जर क्लिक केलं तर हा रिझल्ट जो आहे तर तो मला ओपन झालेला दिसेल। त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन IBPS UPSC MPSC राज्यसेवेचा पण आपण करून ठेवू। बघा, हा ग्रुप सी चा रिझल्ट जो आहे तर तो पाहायला मिळेल। याच्यामध्ये PSI STI ASO चा जो होता ना तर तो तुम्हाला आठवत असेल, TAT PSI STI ASO आणि पोलीस भरती हे वेगळे झाले होते, हे TRTI ने घेतले होते। बघा, याच्यामध्ये त्यांनी काय काय जाहीर केले मित्रांनो, एक निवड यादी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली अशांची यादी, सोबत जे कोणी वेटिंग मध्ये असतील तसे वेटिंगचे उमेदवार यांची झालेली आहे। लक्षात घ्या, आता फॉर एक्झाम्पल MPSC नॉन गॅजेटेड ग्रुप सी साठी यांची निवड झालेली बघा, जनरल मेरिट लिस्ट आहे ही, यांचं इथं नाव आहे म्हणजे डायरेक्ट ते हे करू शकतात। प्रॉब्लेम असा आहे की ही सर्चेबल PDF नाही आहे, ही त्यांनी कॅम स्कॅनरने स्कॅन केली असेल म्हणून इथं सर्च नाही होत मित्रांनो। शक्यतो तुमचं नाव तुम्हाला म्हणजे मॅन्युअली जाऊन बघावंच लागणार आहे। ओके, इथं तुम्हाला जागा वगैरे ज्या नाही त्या सगळ्या काही गोष्टी कळून जातील, किती जागा अलॉट ज्या आहेत तर त्या केलेल्या होत्या। यावेळी जागा थोड्याशा ज्या आहेत तर त्या कमीच पाहायला मिळतात। बघा, इथं पर्सेंटाईल कट ऑफ आहे बरं का, हा 200 300 400 बघा। जनरल मेरिट लिस्ट याच्यामध्ये शेवटचा नंबर हा आलेला आहे म्हणजे 87.27 एवढा कट ऑफ गेलेला आहे जनरलचा ग्रुप सी साठी। हा कट ऑफ कसा जातो तर हे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर वुमनची मेरिट लिस्ट आहे ही, तर वुमनचा कट ऑफ किती ते पण आपल्याला कळेल। वुमनचा कट ऑफ गेलेला आहे 76.29 आणि तो 87 गेलेला होता, एवढा कट ऑफ जो आहे तर तो पाहायला मिळतो। त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांचा पण कट ऑफ इथं दिलेला आहे, तो किती आलेला आहे 54.37 आलेला आहे आणि अनाथ विद्यार्थ्यांचा झालेला आहे 41.67। लक्षात घ्या, पुढं इथं सूचना दिलेली लक्षात घ्या, कोणत्याही प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराने प्रशिक्षणाचा लाभ न घेतल्यास, प्रशिक्षण कार्यक्रमात विहित रुजू न झाल्यास त्याच्या जागी संबंधित प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून उमेदवारांची निवड जी आहे तर ती करण्यात येईल आणि जरी जागा शिल्लक राहिल्या तर त्यांना जनरल वेटिंग लिस्ट मधल्या उमेदवारांना घेतलं जाईल आणि त्यांना वरती संधी जी आहे तर ती इथं दिली जाणार आहे। आता पुढं ही तुमची वेटिंग लिस्ट लागलेली मित्रांनो। आता याच्यामध्ये नाव फॉर एक्झाम्पल जनरलची जेव्हा एक जागा खाली होईल तेव्हा या पहिले मयूरचं जे आहे तर ते काम होईल आणि मयूरला तिथं संधी मिळेल, ते अशा पद्धतीने दिलेलं आहे। ही सगळी वेटिंग लिस्ट मध्ये पण तुमचे नाव पाहून घ्या आणि ज्यांचे नाव या वेटिंग लिस्ट मध्ये नाही आहेत तर भविष्यात त्यांचेही नाव वेटिंग लिस्ट मध्ये ऍड होऊ शकतात, कारण की नवीन वेटिंग लिस्ट जी आहे तर ती बनू शकते। ठीक आहे, तर या सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत बघा, या झाल्या। त्याच्यानंतर हा काय आहे, राज्यसेवेचा आहे बघा, हे राज्यसेवेचं आपल्याला पाहायला मिळतं। याच्या पण सगळ्या काही गोष्टी इथं दिलेल्या आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या। पुढे इथं कुठेतरी काही सूचना आहेत, हा हेच की ही वरती सिलेक्शन लिस्ट होती आणि ही काय आहे तुमची वेटिंग लिस्ट पाहायला मिळते। तर आहे अशा पद्धतीने रिझल्ट लागलेले आहेत। खूप सारे उमेदवार पोलीस भरतीचा वाट पाहत असतील, पोलीस भरतीचा रिझल्ट जो आहे तर तो येणाऱ्या कालावधीत लागेल, त्याला थोडासा वेळ लागू शकतो, कारण ते याच्यानंतर पार 1 महिन्यांनी जो कार्यक्रम जो आहे तर तो सुरू झालेला होता। दुसरं राहिलं सारथीचं पण आता रिझल्ट लगेच जे आहे तर ते लागून जाईल, आज उद्या कधीतरी रिझल्ट जो आहे तर तो लागू शकतो। आता पुढील प्रक्रियेमध्ये मित्रांनो एक लक्षात घेण्यासारखं असं आहे की पुढील प्रक्रियेमध्ये आता तुम्हाला काय लागणार आहे लक्षात घ्या, आता तुम्हाला पसंती क्रम मागतील ते तुमच्याकडून। आता तुमची निवड झालेली आहे, आता अशा उमेदवारांचे पसंती क्रम घेतले जातील की संस्था निवडा तुम्ही, संस्था निवड
पसंतीक्रम मध्ये काय केलं जाईल की तुम्हाला संस्था निवडावी लागेल, त्याच्यानंतर ती संस्था तुम्हाला अलॉट होईल, म्हणजे ती संस्था तुम्हाला मिळेल. त्या संस्थेमध्ये जाऊन तुम्ही काय करायची, कागदपत्र पडताळणी करायची. आणि या कागदपत्र पडताळणी जर तुम्ही फेल झाले, म्हणजे तुमचे कागदपत्र चुकीचे निघाले, काही चुकीच्या गोष्टी निघाल्या, किंवा तुम्ही याआधी काहीतरी लाभचं काहीतरी देतील ते पुन्हा, तर या ज्या काही गोष्टी असतील तर त्या विद्यार्थ्यांना इथं रिजेक्ट केलं जातं. आणि जे कोणी कागदपत्राला गैरहजर राहतात वगैरे त्यांना कळून जातं की यांना नाही. त्याच्यानंतर इथंच वेटिंगवाल्या उमेदवारांची नवीन यादी लागून वेटिंग लिस्ट मधल्या उमेदवारांना संधी जी आहे तर ती इथं दिली जाते. हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यांचं सगळं क्लिअर असतं, समजा पसंतीक्रम दिलं, अलॉट झाली, कागदपत्र झाली, आणि मग त्यांचं प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू होतं. तर ही संपूर्ण पुढची प्रोसेस असणार आहे. पुढची महत्वाची प्रोसेस म्हणजे हीच आहे की तुम्हाला कुठल्याही एका संस्थेत, जे खाजगी संस्था, नामांकित संस्था ज्या TRTI, बार्टीने, ARTI आणि महाज्योतीने, सारथीने दिलेले असतात, तर त्यांना तुम्हाला पसंतीक्रम तुमचा द्यावा लागतो. त्याच्यामध्ये 1 ते 5 असतात किंवा सगळ्याच जे काही असतात तर त्या संस्था तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर तसे ऑप्शन तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. ओके, तर या सगळ्या काही गोष्टी आहेत. येणाऱ्या कालावधीत त्याच्या संदर्भात काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर जे आहे तर ते मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.